जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? आज तुमची लाडकी मयुरी अगदी अशा साध्या सोप्या आणि चमचमीत रेसिपी सोबत आली आहे. तर बऱ्याचदा दुपारच्या जेवणाला काय करायचं, घरात 2 माणसं असली तरी जेवण हे बनवावंच लागतं. पण त्यात ती चपाती भाजी रोजचा डाळ भात खाऊन खूप कंटाळा येतो. म्हणूनच आज मी तुमच्यासोबत ना माझ्या मम्मीची एक खास रेसिपी शेअर करणार आहे, ज्याला ती पांढरा खिचडी भात असं म्हणायची. हा भात बनवायला अगदी सोपा, कमी वेळात कमी साहित्यात होतो, मात्र खायला हा तुम्ही बोटं चाटत राहाल इतका भारी लागतो. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर मंडळी, हा पांढरा खिचडी भात, पांढरा पुलाव किंवा पांढरा भात बनवण्यासाठी तुम्ही काहीही बोलू शकता. मस्त असं कुकर घ्यायचं, अगदी झटपट 10 मिनिटाची रेसिपी आहे. त्यामध्ये मोठे 2 चमचे मी इतकं तेल ऍड केलं. हे बघा, तेल मस्त कडकडून तापलं की त्यामध्ये आपल्याला टाकायची मोहरी. मोहरी मस्त तडतडली की टाकायचंय जिरं, आणि हे दोन्ही सुद्धा तडतडले ना की ह्यामध्ये टाकायचंय भरपूर असा कढीपत्ता, त्याच सोबत हिरवी मिरची आणि एक बारीक चिरलेला कांदा. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. लालसर रंगावर परतायचंय आपल्याला. तर हे बघा, बघू शकता छान असा आपला कांदाला थोडासा गोल्डन ब्राऊन कलर आला ना की त्यामध्ये आता मी इथे ना हिरवं वाटण ऍड करणार आहे. तर ह्या वाटणामध्ये ना सुकं खोबरं, अद्रक, मिरची, लसूण आणि कोथिंबीरीचा वापर केलाय. हे वाटण तुम्ही फ्रीजमध्ये स्टोर करून सुद्धा आरामात ठेवू शकता. कोणत्याही कडधान्याच्या भाज्यांना म्हणा, खिचडी भातासाठी किंवा दुसऱ्या कोणत्याही भाजीला तुम्ही हे वापरू शकता. आणि ह्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात होत नाही. आता हे वाटण टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता सगळं तेलाने ऍब्झॉर्ब केलंय, पण अजून एक्स्ट्रा तेल ऍड करायची काहीच गरज नाहीये. तर हे ना आता मीडियम फ्लेमवर आपल्याला छान असं लालसर रंगावर परतायचंय. नाही तर अद्रक लसणाचा कच्चा वास राहिला ना मग चांगलं नाही लागत. आणि ह्या भातामध्ये ना मेनली मिरची पावडर, कोणताही आपला लाल मसाला वापरला जात नाही, फक्त मिरचीचा वापर होतो. त्यामुळे तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल जास्त मिरची टाका, कमी आवडत असेल कमी मिरची टाका, काहीच हरकत नाही. मी ते 5 ते 6 हिरवी मिरची टाकलीये. हे बघा, हे सगळं व्यवस्थित परतलं की आता ह्यामध्ये आपल्याला ना बारीक चिरलेला एक टोमॅटो ऍड करायचंय. तुम्ही बाकीच्या भाज्या सुद्धा टाकू शकता, हिरवे वाटाणे म्हणा, गाजर, जे तुम्हाला आवडतं ते. पण जशी माझी मम्मी बनवते ती सेम रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करतेय, म्हणून नो चेंजेस. आता ना टोमॅटो टाकला की यामध्ये आपल्याला ना मीठ टाकायचंय, म्हणजे टोमॅटो पटकन शिजला जातो. तर कधी भात करताना ना टोमॅटो टाकला ना की त्यामध्ये मीठ टाकून द्यायचं, म्हणजे कसं होतं पटकन टोमॅटो आपला मेल्ट होतो. आणि आता आपण ह्याच्यात ना सुक्या खोबऱ्याचं वाटण टाकल्यामुळे हे बघा खाली चिटकतं. सो शक्यता ना गॅस बारीकच ठेवायचा आहे. आता टोमॅटो टाकल्यानंतर ह्याच्यात आपण बाकीचे मसाले सुद्धा ऍड करून घेऊया. आणि हा भात पांढरा असतो सो ह्यामध्ये ना हळद सुद्धा जात नाही. आपण आता मसाला ऍड केलाय. अगदी अर्धा चमचा इतकी धना पावडर टाकायची आहे, अर्धा चमचा जिरा पावडर. त्याच सोबत मला ना मम्मीने हा मसाला दिलाय जो की पिस्तोलचा गरम मसाला, बऱ्याच कमी ठिकाणी मिळतो हा. तर ह्याच्याशिवाय माझं कुठलंच जेवण पूर्ण होत नाही. सो हे अर्धा पॅकेट मी इथे ऍड करतेय. मस्त गरम मसाला आहे, तुमच्याकडे भेटत असेल ना नक्की ऍड करा. त्याचसोबत इथे मी ना हा सुहानाचा चिकन बिर्याणी मसाला टाकते. हा नसेल तर तुम्ही कोणताही चिकन मसाला ऍड करू शकता. पण ह्याच्यात हळद आणि लाल मसाला जात नाही अजिबात, कलर चेंज होतो. तर आता ना हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचंय आपल्याला. आणि यामध्ये आता मसाले करपू नये ना म्हणून थोडंसं पाणी ऍड करायचंय, अगदी थोडंसं हा. आणि ही पेस्ट बनवून घ्यायची आहे मस्त अशी. तर म्हणजे आपण जे कांदा, वाटण किंवा टोमॅटो टाकलेलं बघा, पाणी टाकल्यामुळे ना छान अशी सगळी पेस्ट तयार झालीये. आता काय करायचं, यामध्ये डायरेक्टली भात नाही टाकायचा. तर इथे मी ना ऑलरेडी पाणी उकळत ठेवलेलं. आता काय करायचं, मी इथे ना आपलं चहा प्यायचं एक असं मोठी वाटी असते ना, फुलपात्र ज्याला आपण म्हणतो, त्याने ना 1 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी ना मूग डाळ घेतलेली. सो त्यासाठी मी ते 1 मोठा तांब्याभर इतकं पाणी ऍड करते. तेही गरम टाकायचंय हा, थंड पाणी नाही टाकायचं. तुम्ही किती भात घेता ना त्याच्या डबल पाणी ऍड करायचंय तुम्हाला इथे. आणि उकळलेलं पाणी टाकल्यामुळे कसं पटकन ना पाण्याला उकळी येते आणि आपलं जो कोणता पदार्थ आहे तो पटकन ना उकळला जातो. आता ह्याची 1 उकळी काढायची आणि मग तांदूळ ऍड करायचे. तर म्हणजे हे बघा, पाण्याला आपल्या छान अशी उकळी आली ना की आता जे आपण तांदूळ आणि डाळ ना हे बघा व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची. तुमच्याकडे ना मूग डाळ नसेल आवडत, तुरीची डाळ टाकली तरी देखील चालेल, पण तुरीची डाळ थोडी पचायला जड असते आणि भातात पटकन शिजत नाही. त्यामुळे ना शक्यतो मुगाची डाळ टाकायची. जितके तांदूळ त्याच्या निम्मी मुगाची डाळ घ्यायची. आणि ह्याच्यात मी 1 बटाटा सुद्धा स्वच्छ साल काढून ना धुवून बारीक तुकडे करून टाकलाय. हे बघा, आता सगळे तांदूळ टाकले की व्यवस्थित एकदा मिक्स करायचं आणि लगेच झाकण लावायचं नाही. आता बराचसा काय होतो, मसाला एक बाजूला आणि आपले ना तांदूळ एक बाजूला जातात, वेगळं दिसतं ते. सो हे बघा व्यवस्थित असं मिक्स करायचं, थोडीशी कोथिंबीर टाकून आणि मग झाकण लावून कुकरची
3 शिट्ट्या काढायच्या. पहिली शिट्टी हाय फ्लेमवर आणि बाकीच्या 2 मीडियम फ्लेमवर. तर मंडळी अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात छान असा माझ्या मम्मीच्या पद्धतीने पांढरा पुलाव किंवा पांढरा खिचडी भात तयार आहे. आणि बघू शकता असला भन्नाट दिसतो ना राव, आणि त्यातल्या त्यात खायला हा एकच नंबर. जर तुमच्याकडे लहान कोणी मुलं असतील ना त्यांना सुद्धा द्या, फक्त मिरची मग तुम्ही कमी टाका आणि गरम मसाल्याचं प्रमाण सुद्धा कमी ठेवा. तर आज ना हा माझ्या बाळाला सुद्धा प्रचंड आवडतो. माझं बाळ 3.5 वर्षाचं आहे, तर ना इतकं तिखट त्याला सोसतं आणि त्याला तिखट पदार्थ आवडतात सुद्धा. त्यातल्या त्यात ना माझे आजे सासरे सुद्धा आलेत आणि ना त्या दिवशी मी हा भात बनवलेला त्यांना इतका जास्त आवडला ना, ते म्हणतात खूप छान झालाय, आज पण बनव. तर म्हटलं बनवतीच आहे तर तुमच्यासोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करावी. आणि मस्त ह्या पावसाळ्याच्या वातावरणात गरम हा भात आणि त्यासोबत तुमच्या आवडीचं कोणतंही लोणचं घ्या. हा भन्नाट कॉम्बिनेशन. हे लोणचं सुद्धा माझ्या मम्मानेच दिलेलं आहे, जे की गोड आहे आगरी कोळी पद्धतीचं. तर ना तुम्ही नक्की असा भात बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. टिल देन बाय गाईज, खात राहा, मजेत राहा.